संडास आहे थांब ना संडास दिला आम्हाला संडास धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथील सरपंच आणि सचिव आमच्या सोबत दुजाभाव करत असल्याचा येथीलच गुरुदेव नगर वासियांचा आरोप आहे। शेंदूरजना खुर्द येथील गुरुदेव नगर येथील रहिवाशांच्या मते ग्रामपंचायतने येथील काही लोकांचे घरकुल 8अ वर सरकारचे नाव असताना देखील मंजूर केले, पण आता ज्या लोकांनी घरकुलसाठी मागणी केली आहे त्यांना तुमच्या 8अ वर सरकारचे नाव असल्याने घरकुल मंजूर करता येणार नाही असे बोलून टाळाटाळ करत असल्याचे येथील घरकुलापासून वंचित असलेल्या नागरिकांचा आरोप आहे। कांता तोंडरे यांच्या मते त्यांना कोणीही नातेवाईक नाही, त्यांचे घरकुल मंजूर न झाल्याने त्या मागील 3 वर्षापासून समाज मंदिरामध्ये राहण्यास मजबूर आहे। एका महिलेला तर तिची आपबीती सांगताना अश्रू अनावर झाले। या नागरिकांचे म्हणणे आहे की गावात ज्याच्याकडे शेती आणि स्वतःचे 2 मजली घर आहे त्यांना सुद्धा घरकुलाचा लाभ मिळाला, मग आम्हाला घरकुल देण्याचा आढेवेढे का? या लोकांना संडास बांधकामासाठी शासकीय निधी उपलब्ध झाला असताना घरकुल निधी देण्यासाठी काय अडचण आहे असाही प्रश्न यावेळी गुरुदेवनगर येथील लोकांनी शासन आणि प्रशासनाला विचारला। गुरुदेवनगर येथील रहिवाशांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासन आणि प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे लक्ष न दिल्यास ते हक्कांसाठी उपोषणावर बसतील। या संदर्भात ग्रामसेवक यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही। बाईट आपण सध्या उभे आहोत धामणगाव तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथील गुरुदेव नगरमध्ये। या लोकांचं इथले जे रहिवासी आहे मागील 10 ते 15 वर्षापासून इथे राहणारे आहेत, त्यांचं असं ग्रामपंचायतीवर आरोप आहे की ग्रामपंचायत दुजाभाव करत आहे। गावातील किंवा या एरियातील काही लोकांना त्यांनी घरकुल मंजूर केलेले आहेत आणि आता यांना घरकुल देण्यास तुमच्या 8 वर सरकारचं नाव आहे, त्यामुळे टाळाटाळ करत आहे। महत्वाची अशी की याच ग्रामपंचायतीने यातील काही लोकांना त्या जागेवर जी त्यांची जागा आहे त्या जागेवर संडास आणि बाथरूम करता निधी उपलब्ध करून दिलेला आहे, परंतु घरकुलसाठी निधी उपलब्ध करण्याची ज्या वेळेस वेळ येते किंवा यांची मागणी असते त्यावेळेस येथील ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव त्यांना टाळाटाळ करतात की तुमच्या 8 वर सरकारचं नाव आहे ते नाव पहिले काढून आणा, त्याच नंतर आम्ही तुम्हाला घरकुल मंजूर करू। आपल्यासोबत गुरुदेवनगर येथील रहिवासी कांताबाई तोंडरे आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना घरकुल मंजूर न झाल्यामुळं तुम्ही हे बघितलंच आहे की त्यांची जी घरकुलाची जागा आहे तिथे फक्त संडास आणि बाथरूम उभं आहे। त्यांच्यावर आज म्हणजे महत्वाचं की त्यांच्याकडे त्यांच्याशिवाय कोणीच नाही, ती एकटी महिला आहे, तिच्यावर आता समाज मंदिरात राहण्याची वेळ आलेली आहे। आपण तिच्याकडून जाणून घेऊ की सरपंच किंवा सचिव तुम्हाला घरकुल मागायला गेल्यास काय म्हणतात। माझं नाव कांता रमेश तोंडरे, मी शेंदूरजना खुर्द येथे राहत आहे। माझं घर पडलेलं आहे, माझ्याकडं कोणी लक्ष देत नाही आहे। ग्रामपंचायतीकडे गेलो, ग्रामसेवक म्हणते तुम्ही सरकारी शिक्का हटवा त्याच्यानंतर तुम्हाला घरकुल देण्यात येईल। माझं घर पडल्यामुळे मी समाज मंदिरात 3 वर्ष झाले राहत आहे। ह्या लोकांनी माझ्यावर नोटिसा पण काढलेल्या आहे, पण मी निघाली नाही तिथून। राहायची सोय नाही, ह्या लोकांनी माझी राहायची सोय करून द्यावं, मी समाज मंदिर खाली करायला तयार आहे। जवळीक हे लोक माझं घर करून देत नाही तवरीक मी समाज मंदिर खाली करून देणार नाही, हे माझी आग्रहाची विनंती आहे। माझं नाव आहे सुनीता हरिचंद्र काडमे, मी शेंदूरजना येथील रहिवासी आहे। माझं म्हणणं असं आहे की माझे पतीचा मृत्यू झाला आणि दुर्दैवाने आणि माझ्या मुलाचा पण मृत्यू झाला। त्यानंतर मला माझी जागा माझ्या नावानं नव्हती, नंतर माझ्या पतीकडून पैसे घेऊन ग्रामपंचायतवाल्यानं जागा नावानं करून घेतली, तेव्हा 5000 रुपये घेतले आणि ती जागा सरकारमध्ये टाकली। ते माझ्या जागा आहे ते भाग 1 मध्ये येते आणि माझी जागा आहे एकच वापर असून माझ्या जागेत भाग 2 मध्ये दाखवली आहे। असे का झाले हे मी ग्रामपंचायतीमध्ये विचारायला जाते तर त्यांनी म्हटले की तुमची जागा सरकारी मध्ये आहे तरी तुम्ही भरा आणि जागा नावानं करून घ्या। आम्ही तहसील मध्ये जाऊन 1000 रुपये भरले
तरी पण ते म्हणतात घरकुल आला आहे. मग किती वेळा जायचं ग्रामपंचायत मध्ये, खूप वेळा गेलो तरी ते म्हणतात फाईल तयार करा, फाईल तयार करा. किती वेळा करायची फाईल तयार? 2-3 वेळा फाईल तयार करून झाल्या. आता म्हणतात की तुमचं नाव हटलेलं आहे, तुम्हाला घरकुल भेटत नाही. आम्ही कसं करायचं, काय करायचं आम्हाला कळत नाही. माझ्या घरात फक्त माझी मुलगी, मी आणि माझे वडील राहते. माझे घर या पावसाळ्यामुळे 2 भिंती कोसळल्या आणि मी त्याला फारी बांधली. फारी बांधून आम्ही कशी पण राहत आहे तिथे. पुढे चालून आता पावसाळा नाही आहे, पुढे चालून खूप पाऊस येणार आहे. ते पाऊस आल्यानंतर जर माझ्या घरात कोणते विझुकाचा कुणाला आणि किंवा माझ्या मुलीला किंवा माझ्या वडिलाला किंवा मला कोणती हानी पोहोचली तर याला जबाबदार कोण राहील? ग्रामपंचायत राहील. ग्रामपंचायतवाल्यानं किती वेळा गोरगरिबांना सहाय्य करायला पाहिजे, पण ते करू शकत नाही आहे. किती वेळा सरपंचांना पण विचारलं की आमचं घरकुल द्या, माझं घर पाहिलं त्याला कसं पडलं, काय पडलं हे पण बघायला येत नाही. असे ग्रामपंचायतवाले करत आहे. तरी पण मला घरकुलाचा लाभ लवकरात लवकर द्यावा आणि माझी जे सरकारी मध्ये जागा आहे हे सरकारकडून जागा चांगली करून मला घरकुल लवकरात लवकर मिळून द्यावे अशी मी सगळ्यांना विनंती करते. मी सुनील शालिग्राम दांडे, शेंदूरजना खुर्द येथील रहिवासी, गुरुदेव नगर मधील रहिवासी. माझे म्हणणे असे आहे, मी 2004 पासून इथे रहिवासी आहे. मी 3 ते 4 वेळा याचे अर्ज सुद्धा केलेले आहे, तरी माझे घरकुलचे अजूनही नाव आले नाही. त्यानंतर माझे जे घराचे आठवं आहे यावर सरकार असल्यामुळे हे वारंवार आम्हाला चक्र टाकाव्या लागतात, तहसीलला, ग्रामपंचायतला. आणि त्या ठिकाणी आम्हाला संडासचे लाभ सुद्धा झालेले आहे. मग हे कसे काय दिले, यांनी याचा पुरा निराखडा करून आम्हाला घरकुल देण्यात यावे ही माझी विनंती आहे. अजून अर्ज टाकले तरी ते आम्हाला ग्रामपंचायतवाले मध्ये नवजलचे आहे, तुम्हाला भेटत नाही आणि तुम्ही पैसे भरा, असं करा तसं करा. मग आम्ही आहे गरीब, आम्हाला काही म्हणजे पैसे भरू नाही शकत. आम्ही घरकुलचा अर्ज टाकला तर काऊन काय ह्या गावातनी जे जे मागून येते, जे जे वावर शेतवाले आहे त्याला घरकुल देते हे लोक, आणि आम्ही गरीब असून सने आम्हाला घरकुल एक नाही भेटून राहिलं इथल्या वर्षापासूनच. काऊन नाही भेटत बा? काय साठी नाही भेटत का? हे घर नवजल, मग जागा हे नवजलची आहे तर मग इथं थांब ना, हे नवजलची जागा आहे तर मग इथं 5-6 घर कसे काय दिले बा या लोकांना? ह्या प्रश्न पाहिजे आम्हाला. संडास दिला आम्हाला, संडास दिला तो 1200 रुपयाचा, आम्ही तो 1200 रुपयाचा संडास घेतला, त्याच्याबद्दल नाही. आणि पुन्हा आम्हाला म्हणते का तुमची नवजलची जागा आहे, तुमची नवजलची जागा आहे. मग आता हे नवजलची जागा आहे तर ह्या लोकांना काऊन दिला बा घरकुल? हे लोक कसे घरकुल बांधून राहिले, आम्हाला काऊन नाही देऊन राहिले घरकुल? मागून आले ते ना. आम्ही त्याच्यावर आरोप लावत नाही. आमचं म्हणणं असं आहे का आम्हाला घरकुल भेटावं, आमचं म्हणणं हे आहे. त्याला जसं आम्हाला त्याला भेटलं तसं आम्हालाही भेटलं पाहिजे, नाही तर मग त्याचे तुम्ही घरकुल द्या नव्हते लागत. झालं माझं नाव अश्विन सुरेशराव कावळ. माझं म्हणणं काहीच नाही. घरकुलसाठी यांना अर्ज टाकले होते. ग्रामपंचायत म्हणा, सचिव म्हणा, याचा लाभ म्हणजे ग्रामपंचायत वाल्यालाच आहे का? बाकीच्याला आहे नाही का? हा, तुमचा लाभ फक्त ग्रामपंचायत वालेच घेऊन आले, गरीबाले लाभ आहे नाही. एकाच ग्रामपंचायत मध्ये म्हणजे कर्मचारी लाभ घेऊन आले, एकाच म्हणजे कुटुंबात 4-4 घरकुल जाते, गरीबाले लाभ नाही का? माझं हेच म्हणणं आहे, गरीबाले कायच्यासाठी लाभ नाही का? बा ग्रामपंचायत वालेच सगळा म्हणजे कोणतीही स्कीम आली तर ग्रामपंचायत वालेच लाभ घेऊन आले, गरीबाले लाभ नाही आहे, कायच्याच नाही. त्याचे म्हणजे कुटुंबात म्हणा, काही म्हणा, कोणती स्कीम आली पहिले तेच घेते, बाकी कोणीच नाही घेत. गरीबाला नाही लाभ, तो फक्त ग्रामपंचायत वालेलाच लाभ आहे, तो बाकी कोणालाच नाही आहे तो लाभ. गरीबा किती काही चिल्लावून काही होय, त्याचं घर पडे ना, त्याच्या अंगावर पडे ना तरी चालते. त्याची 2-2 मजली म्हणजे बिल्डिंग आहे तरी त्याला घरकुल वरतं 3ऱ्या मजल्यावर भेटून आलं. आम्हाला तर म्हणजे घरही नाही आहे असं म्हणते, साधं सिंपल. पण त्याले तुम्ही घरकुल देत ना, पण त्याच्या घरी पहिले शेती आहे, घरकुल आहे, त्याच्या डबल घरकुल म्हणजे त्याच्यावर देऊन आले तुम्ही, गरीबाला नाही देत. मी यमुना रामचंद्र सहारे. माझे मिस्टर 9 वर्ष झाले मरण पावले.
पण एवढ्या वर्षापासून मला नाही घरकुल. एक 10वीत आहे, एक 12वीला आहे, पण ऑपरेशन झालं. खूप दुःखी आहो मी, पण ह्या आमच्यावर थोडी मेहरबानी करून आम्हाला घरकुल द्यावं.